श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो आणि आता आपला चौथा अध्याय सुरू आहे। चौथ्या अध्यायाचं नाव काय आहे तर ज्ञान कर्म संन्यास योग। तर ज्ञान कर्म संन्यास म्हणजे काय तर ज्ञानेन कर्म संन्यास योग। ज्ञान झाल्यामुळे जो कर्माचा संन्यास घडला त्याचा त्याचं विस्तृत विवेचन आपल्याला या अध्यायामध्ये बघायला मिळतं। म्हणून या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। मग कुठलं ज्ञान तर स्वरूपज्ञान। मी कोण आहे हे मला खरा मी कोण आहे। मी तसं आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींना लावतो, अगदी नावालासुद्धा मी लावतो, पदाला लावतो, प्रतिष्ठेला लावतो, देहाला लावतो, वस्तूंना लावतो। मी ह्या घराचा मालक आहे असं वगैरे पण लावतो आपण। पण हे सगळं खरं नाही हे लक्षात आत्तापर्यंत जो काही आपण अभ्यास केला गीतेचा त्याच्यावरून आत्तापर्यंत तरी हे आपल्याला क्लिअर झालं आहे की खरा मी कोण। ह्या देहाच्या, मनाच्या, बुद्धीच्या, वस्तूंच्या अनुषंगाने आपण ज्याला मी टॅग करतो तो खरा मी नाही, तो तोतय मी, तो बहुरूपी। खरा मी कुठला तर मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, परब्रह्म मीच आहे हे मला कळणे म्हणजे स्वरूपाचं ज्ञान होणे। मी आत्ता संकुचित वृत्तीमुळे किंवा अज्ञानामुळे मला ह्या फक्त देहापुरतं मानतो, ह्या फक्त एका देहाशीच माझा संबंध आणि मग देहामुळे आलेले माझे, हा देह माझा आणि देहामुळे आलेले माझे, एवढंच संकुचित आपलं विश्व असतं। पण वेदांताचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की मी इतका संकुचित नाही। ह्या संपूर्ण विश्वाचं कारण असलेलं जे परब्रह्मतत्व आहे तेच मी आहे। फक्त अज्ञानाची पुटं त्याच्यावर चढलेली आहेत। मी माझ्याच खऱ्या स्वरूपाला विसरलेलो आहे आणि म्हणून स्वतःला इतक्या संकुचित भावनेने मी बघतो आणि संकुचित आणि क्षुद्र जीवन जगत राहतो। तर जेव्हा माझ्या खऱ्या स्वरूपाचं मला ज्ञान होईल तेव्हा जो कर्मसन्यास घडेल त्याचं विवेचन चौथ्या अध्यायामध्ये चालू आहे। मला माझ्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होण्याची का आवश्यकता आहे कारण मनुष्याला, प्रत्येकाला दुःखमुक्त व्हावंसं वाटतं की नाही? कोणाला तरी असं वाटतं का की मी दुःखी असावं? प्रत्येकालाच दुःखमुक्त व्हावं असं वाटतं किंवा मला आज सुखी ठेव, उद्या थोडं दुःख आलं तरी चालेल असं वाटतं का? नाही वाटत। मला दिवसा सुख असावं, रात्री थोडंसं दुःख आलं तरी चालेल असं वाटतं का? नाही वाटत। मला सदा सर्वकाळ सर्व ठिकाणी कुठल्याही अवस्थेमध्ये दुःख नकोच आहे। मला फक्त सुख हवं आहे, मला फक्त शांतता हवी आहे असं प्रत्येक जीवाला वाटतं। पण प्रत्येक जीवाला जरी हे वाटत असलं तरी खरा सुखी मनुष्य कशाने होणार आहे तेवढं मात्र मनुष्य करत नाही आहे। स्वरूपाच्या ज्ञानाने मनुष्य सुखी होणार आहे आणि तेवढं करायचं सोडून ह्या प्रकृतीमध्ये आपण सुख शोधत बसतो आणि ह्या दुःखामध्ये गुरफटत जातो। जेव्हा माझं स्वरूप मला कळेल, मी या देहापुरता मर्यादित नाही हे मला कळेल, तेव्हा मी सुखी होऊ शकणार आहे। श्वेताश्वतर उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये अशा अर्थाची एक श्रुती येते। त्या श्रुतीचं असं म्हणणं आहे की जर
संपूर्ण आकाशाला वस्त्र नेसवता आलं तर आणि तरच मनुष्य स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्याखेरीज दुःखमुक्त होऊ शकेल. म्हणजेच काय तर स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्याखेरीज तुम्ही दुःखमुक्त होणं शक्य नाही. आणि प्रत्येकाला दुःखमुक्त व्हायचं आहे. मग काय करायचं आहे तर स्वरूप ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि मग ज्याला असं स्वरूप ज्ञान होतं तो मनुष्य कसा असतो तर त्याचं वर्णन 18व्या श्लोकामध्ये आलं. काय आहे 18वा श्लोक तर कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्मकृत. ज्याला कर्मामधलं अकर्म बघता आलं आणि अकर्मामधलं कर्म बघता आलं तो कसा आहे तर बुद्धिमान आहे. त्याला स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. त्याला आपण कोण आहोत हे कळलेलं आहे. आणि म्हणूनच कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म त्याला समजू शकतं किंवा त्याप्रमाणे त्याची कृती त्याच्याकडून होऊ शकते. आता कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म ह्यावर आपण विस्तृत चर्चा करून आलेलो आहोत मागच्या भागामध्ये. खूप सखोल आपण तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग ज्याला असं झालेलं आहे कर्म आणि अकर्म, कर्म अकर्म आणि विकर्म म्हणजे काय हे ज्याला स्पष्टपणे कळलेलं आहे, विकर्माचा त्याने पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि प्रत्येक कर्म तो कर्तृत्व भावाशिवाय करू शकतो आहे आणि म्हणूनच त्याच्याकडे भोक्तृत्वही राहिलेलं नाही, अशा बुद्धिमान मनुष्याला इथे भगवंत सांख्य कर्मयोगी असं म्हणतात. आता पुढची जी लक्षणे येणार आहेत, आज जे आपण 5 श्लोक बघणार आहोत ना, ते काय आहेत तर सांख्य कर्मयोगी वागतो कसा, देहामध्ये असताना सांख्य कर्मयोगी काम कसं करतो आणि त्याचं डेली लाईफ कसं तो रुटीन त्याचं असतं किंवा तो कसा वागतो ह्या प्रपंचामध्ये असताना ज्ञानी मनुष्य, ह्याचं वर्णन आलेलं आहे. आता ह्याच अर्थाचे काही श्लोक आपण, ह्याच अर्थाची काही लक्षणं आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे बघून आलेलो आहोत, स्थितप्रज्ञाची लक्षणं. पण तिथे आणि इथे काय फरक आहे? लक्षणं एकाच ज्ञानी पुरुषाचीच आहेत, पण तिथे काय सांगितलं आहे तर त्या अध्यायाचं नाव काय आहे? सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे काय तर ज्ञानयोग. ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा मनुष्याची आंतरिक स्थिती कशी असते असं तिथे वर्णन केले. दुःखेषु नुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. आतली त्याची अवस्था कशी आहे किंवा यदा संहरते चायं कूर्मोंगानीव सर्वशः किंवा ध्यायते विषयान पुंसस, ती सगळी साखळी जी आपण बघितली, ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात क्रोधोभिजायते. हे सगळं जे अज्ञानी माणसाच्या बाबतीत होतं ते त्याच्या बाबतीत होत नाही. त्याची आंतरिक स्थिती तिथे दाखवलेली आहे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याच्या प्रज्ञेचं वर्णन तिथं केलेलं आहे, त्याच्या समबुद्धीचं तिथं वर्णन केलेलं आहे. म्हणून ती स्थितप्रज्ञाची लक्षणं. तोच स्थितप्रज्ञ मनुष्य जेव्हा कर्मामध्ये रत होतो, जेव्हा ह्या प्रपंचामध्ये तो वावरू लागतो, आजूबाजूला सगळ्या ह्या व्यवहारामध्ये तो संलग्न असतो, तेव्हा त्याचं वागणं कसं असतं ते आता ह्या आपल्याला श्लोकांमधनं कळणार आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं तर सांख्य कर्मयोगाची लक्षणं. सांख्य म्हणजे ज्ञान, ज्ञान झालेलं आहे पण तो कर्मामध्ये रत आहे, तर तो कसा कर्मामध्ये रत असतो आणि कर्म करताना पुन्हा त्याची आतली स्थिती काय आहे ह्याचं पण वर्णन इथे येणारच आहेत. कारण ज्ञानी मनुष्याची स्थिती फक्त आत बदललेली असते, बाहेरून काही त्याचा रंग रूप बदलत नाही, बाहेरून आहे तो तसाच दिसतो. आपल्याला 2 हात 2 पाय, त्यालाही 2 हात 2 पायच असतात, वेगळं काही नसतं. बाहेरून तुम्हाला ज्ञानी पुरुष समजत नाही. स्थिती ज्ञानाची ही आंतरिक स्थितीच आहे, पण आंतरिक ज्ञानाची स्थिती असलेला मनुष्य ह्या व्यवहारामध्ये कसं काम करतो ह्याची लक्षणं आपण आज बघणार आहोत. तर नेहमीप्रमाणे आज आपण आधी श्लोक म्हणून घेऊयात आणि मग त्याच्या अर्थाकडे वळूयात. आजचे श्लोक असे आहेत.
यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः निराशीर्यत चित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. तर 19व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः. समारंभ म्हणजे काय, तर सम्यक आरंभ. कुठल्याही कृतीचा, कुठल्याही कार्याचा जेव्हा योग्य पद्धतीने आरंभ होतो तेव्हा त्याला समारंभ असं म्हणतात. आणि यस्य सर्वे समारंभा, जो सगळ्या कामांचा, सगळ्या कर्मांचा आरंभ आहे, तो कसा करतो? ज्ञानी मनुष्य सगळ्या कर्माचा आरंभ कसा करतो? तर कामसंकल्पवर्जिताः. कामसंकल्पवर्जिताः म्हणजे काय, तर मन संकल्प विकल्प करतं. आपण हा अंतःकरण चतुष्टय हा भाग आपण पाहून आलो आहे आधी. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निश्चय घेते वगैरे वगैरे, तो अंतःकरण चतुष्टयाचा सगळा भाग आपला पाहून झाला आहे. तर मन संकल्प विकल्प करतं म्हणजे काय, की हे करू की ते करू, असे 2 ऑप्शन मन आपल्याला देतं कायम. त्याला म्हणायचं एक करूयात आणि त्याच्या विरोधात दुसरा कुठला तरी त्याच्या विरोधातला विचार असतो, त्याला विकल्प म्हणतात. असे संकल्प विकल्प मनामध्ये सतत चालू असतात. तर संकल्प विकल्प चालू असल्यानंतर त्याच्यातला एक ऑप्शन चूज करणे म्हणजे एक निर्णय करणे. विकल्प तेव्हा गळून पडतो आणि संकल्प तेवढा राहतो की मी वॉकला जाऊ रोज सकाळी, की मी जिम जॉईन करू. वॉकला जाणे संकल्प आणि त्याच्या पुढे विकल्प दुसरा एक मनाने ठेवला की त्याच्याऐवजी तू जिम पण जॉईन करू शकते. हा झाला संकल्प विकल्प. आणि मग ह्याचा विचार केल्यानंतर मी एका निर्णयावर येते की नाही, मी जिमला जाईन. आता मी जिमला जाणार किंवा मी जिम जॉईन करणार हा संकल्प झाला. मग आत्तापर्यंत तो संकल्प ह्या कॅटेगरीत होता आणि एकदा जेव्हा त्याचा निश्चय पूर्ण झाला की आता आपल्याला जिम जॉईन करायची आहे, तेव्हा आता तोच संकल्प कामना म्हटला जातो. आता मला जिम जॉईन करायची ही माझी इच्छा झाली आहे, माझा निर्णय झाला आणि त्याच्यामुळे आता ती माझी इच्छा झाली आणि आता ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला पुढच्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे मला जिम शोधावी लागणार आहे चांगली, त्याची मेंबरशिप घ्यावी लागणार आहे, जिमसाठी चांगले शूज, चांगले कपडे घ्यावे लागणार आहेत, त्याच्यासाठी मला वेळेचा बॅच कुठली ॲडजस्ट होती आपल्या याच्याप्रमाणे किंवा घरात काही कामांची वेगळी ॲडजस्टमेंट करायची असेल तर ती करावी लागणार आहे. म्हणजे आधी संकल्प की जिम जॉईन करायची आहे का, त्याच्यानंतर जिम जॉईन करायची ही इच्छा तयार झाली आणि आता त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी मी माझी पुढची कामं सुरू केली, पुढच्या ॲडजस्टमेंट माझ्या सुरू केल्या. आपल्या साधारण सर्व मनुष्यांचा काम करण्याचा हाच प्रघात असतो किंवा ह्याच पद्धतीने आधी संकल्प, मग कामना आणि त्या कामनेसाठी, कामना पूर्ती करण्यासाठी क्रिया, कर्म, अशाच पद्धतीने आपली कामं होत असतात. पण ज्ञानी मनुष्याचा हा प्रकार नसतो. त्याच्याकडे संकल्पही नाही आणि कामनाही नाही. संकल्पाचं कारण नाही, कारणाचं कार्य असलेली कामना नाही, तरी त्याच्याकडून काम होतं. आता आपल्याला हा जो प्रघात आहे आपला किंवा आपली ही जी प्रॅक्टिस आहे, संकल्प, कामना आणि कामनेतून झालेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण केलेली कृती, ह्याच्या व्यतिरिक्त आपण विचारच करू शकत नाही की जर संकल्प आणि कामना नसतील तर मनुष्य कामच का करेल.
जर मी एखादी गोष्ट ठरवलीच नाही तर त्याच्यासाठी मी कामच कसं करणार ना, हे आपल्याला समजतच नाही. पण कामसंकल्प वर्जितः म्हणताना वैयक्तिक त्याचे कुठलेही संकल्प नसतात, स्वतःसाठी त्याचे कुठलेही संकल्प नसतात. स्वतःच्या कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो मनुष्य काम करत नाही. त्याचे जे काही संकल्प किंवा त्याचं जे काही संकल्प ॲक्च्युली समष्टीसाठी असतात, पण समष्टीसाठी सुद्धा संकल्प असतात असं नाही म्हणू शकत. समष्टीसाठी जेव्हा जे गरजेचं वाटेल, लोकहितार्थ जेव्हा जे गरजेचं वाटेल तेव्हा तो मनुष्य करत राहतो. त्याच्यासाठी सुद्धा कामना संकल्प हे त्याच्या ठिकाणी उद्भवतच नाहीत. आता हे कसं, म्हणजे आपल्याला समजून घेणं फार अवघड जातं, कारण आपल्याला माहितीच नाही इच्छेशिवाय काम कसं करायचं हे आपल्याला माहितीच नाही. ती कन्सेप्ट कळण्यासाठी ना स्वामी रामसुखदासांनी जी साधक संजीवनी लिहिलेली आहे, त्या साधक संजीवनीमध्ये ह्या श्लोकाच्या खाली जी टीका लिहिलेली आहे स्वामी रामसुखदासांनी, तिथे ते असं म्हणतात की हे कसं समजून घ्यायचं, ज्ञानी मनुष्य कामनेशिवाय काम करतो किंवा कामनेशिवाय कृती करतो हे कसं समजून घ्यायचं. तर त्यांनी मोटारीचं उदाहरण दिले. कार, त्यांच्या त्यावेळच्या भाषेत त्यांनी मोटार असं लिहिलं आहे ग्रंथामध्ये. आपण कार रेग्युलर, की कार जेव्हा पार्किंगमध्ये उभी असते तेव्हा सिच्युएशन काय असते की कारचं इंजिनसुद्धा बंद आहे आणि कारची चाकंसुद्धा बंद आहेत. ही एक अवस्था आहे. नंतर आपण कारमध्ये बसतो, कारचं इंजिन चालू करतो, पण कार अजून पार्किंगमध्येच आहे. मग ती अवस्था काय आहे की इंजिन चालू आहे पण चाकं मात्र अजून हललेली नाही आहेत, चाकं जागच्या जागी आहेत. नंतर आपण कार पार्किंगमधनं बाहेर काढतो आणि रस्त्यावर चालवायला लागतो. ह्या परिस्थितीमध्ये काय होतं, तर इंजिन पण चालू आहे आणि चाकं पण चालू आहेत. आणि नंतर कुठेतरी असा खूप मोठा उतार येतो रस्त्यावर, तेव्हा आपण काय करतो, इंजिन बंद करून टाकतो कारचं आणि न्यूट्रलवर गाडी इंजिन चालू नसताना चालू राहते. तेव्हा अवस्था काय, तर इंजिन बंद आहे पण चाकं चालू आहेत. तर ह्यावरून आपल्यामधला आणि ज्ञानी माणसामधला भेद स्वामी रामसुखदास सांगून देतात. आपलं कसं असतं, आपल्याकडे कामना आहेत, इच्छा आहेत आणि त्याच्यासाठी आपण कृती करतो, म्हणजे आपलं इंजिन पण चालू आहे आणि चाकं पण चालू आहेत. पण ज्ञानी माणसाचं कसं असतं की त्याचं इंजिन बंद असतं पण चाकं चालू असतात त्याच्या स्वतःच्या. आणि ही आयडल अवस्था आहे ना, म्हणजे ही अगदी योग्य अवस्था आहे की काम तर होतं आहे, गाडी तर चालू आहे पण इंधन तर जळत नाही आहे. ही अगदी आदर्श अवस्था आहे की नाही, की इंधन न जळता रस्ता कापला जाणे, ही अगदी आदर्श अवस्था आहे. आणि अशी आदर्श अवस्था ज्ञानी माणसाची असते की कुठल्याही इच्छेशिवाय, कुठल्याही कामनेशिवाय, कुठल्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय हा मनुष्य काम करत राहू शकतो. कारण त्याला तो स्वतःला इथे कुठेही वैयक्तिक अटॅचच करून घेत नाही. त्याच्यामुळे समष्टीसाठी जे करणं शक्य आहे ते तो मनुष्य करत राहतो. कारण काय होतं की ज्ञान झालं, स्वरूपज्ञान झालं, पण माझा देह अजून आहे ना, देह पडला नाही आहे. साक्षात्कारानंतरसुद्धा, आत्मसाक्षात्कारानंतर, आत्मस्वरूपाचा बोध झाल्यानंतरसुद्धा देह लगेच पडत नाही ना. देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत देह चालणार आहे. आदरणीय मकरंद बुवा एकदा असं म्हणाले होते त्यांच्या कीर्तनामध्ये की आत्मसाक्षात्कार झाल्या झाल्या तुमचा देह पडला असं होत नाही. असं जर असतं तर कोण मरायला साक्षात्कार करायला गेला असता म्हणे. म्हणजे आता आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर देह पडणार ह्या भीतीने कोणी साक्षात्काराच्या दृष्टीने उद्युक्तच झालं नसतं. तर तसं होत नाही. आपल्याला स्वरूपाचं ज्ञान झालं तरीसुद्धा देहाचं प्रारब्ध आहे ते चालू राहणार आहे. त्याच्यामुळे स्वरूपज्ञानानंतरसुद्धा आपलं आयुष्य, आपलं ह्या देहाचं जितकं काही आयुष्य निर्धारित केलेलं आहे ईश्वराने, तोपर्यंत हा देह चालणार आहे. मग स्वरूपज्ञान झालेलं आहे पण देह व्यवहारात आहे. मग त्या देहाने, तो प्राकृतिक आहे, त्याच्याद्वारे काम होणं गरजेचंच आहे, ते होतच राहणार आहे. मग ते कामनांशिवाय आणि संकल्पाशिवाय लोककल्याणार्थ काम त्या ज्ञानीपुरुषाकडून होत राहतं. आता आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर 3 पद्धतीने ज्ञानीपुरुष काम करू शकतात.
एखादी समजा गृहिणी आहे आणि तिला आत्मसाक्षात्कार झाला तर ती काही स्वयंपाक करायचं बंद करून देईल का? असं काही करूनही देऊ शकते अगदी झाला तर. पण तिच्याकडे हा पण चॉईस आहे की जसं कालपर्यंत चालू होतं तसंच आजपासून पुढे चालत राहील. जी माझी कामं रोजची चालत होती तीच इथून पुढे चालत राहतील. पण आतली स्थिती तिची बदललेली आहे, अज्ञानाची ज्ञानावस्था तिची आलेली आहे. पण म्हणून तिचं रोजचं रुटीन ती बदलत नाही, ते कंटिन्यू चालू राहू शकतं. आपल्याकडे आपण बघतो म्हणजे जनाबाई म्हणा किंवा सावतोबा म्हणा, त्यांनी आपली कामं देह पडेपर्यंत केलं. साक्षात्कारी संत होते ते, पण देह पडेपर्यंत जनाबाई दासी ती दासीच राहिली, सावतोबा शेतकरी ते शेतकरीच राहिले, ते आपली कामं करतच राहिले. ही एक अवस्था आहे जीवनमुक्ताची, किंवा स्वतः काय म्हणूयात त्याला, आत्मबोध झाल्यानंतरसुद्धा काम करत राहणे, किंवा 3 प्रकारे जे करतो त्यातली पहिली प्रक्रिया ही आहे की जे काम आपण आधी करत होतो तेच कंटिन्यू करत राहणे. दुसरं एक असं होतं की स्वतःसाठी जी कामं करत होता हा मनुष्य, ती कामं तो बंद करतो आणि लोकांच्या हितार्थ कामं करायला बाहेर पडतो. मग धार्मिक कामं होतात किंवा लोकांना ज्ञानदानाचं काम करण्यासाठी तो मनुष्य बाहेर पडू शकतो. जसं तुकोबा म्हणाले, आता उरलो फक्त उपकारापुरता. म्हणजे तुकोबांनी त्यांचा संसार अगदी सचोटीने वगैरे केला नाही, पण जगातल्या किंवा त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना भगवत भक्तीला लावणे, नामस्मरणाचा ओढा त्यांचा वाढवणे, त्यांना परमेश्वराकडे त्यांचं ओढा कसा होईल त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करणे, अशा पद्धतीने तुकोबांनी काम केलं. आणि अजून एक तिसरी पद्धत म्हणजे जीवनमुक्त मनुष्य सगळंच सोडून देतो आणि एकांत स्वीकारतो. तसं केलं आत्ता अलीकडे होऊन गेलेले रमण महर्षी. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांनी मौनच धारण केलं आणि खूप कमी लोकांची भेटत असत ते, खूप कमी लोकांना. आणि कधी कोणाचे काही प्रश्न असेल तरी ते पाटीवर लिहून उत्तरं द्यायचे. त्यांनी मौन धारण केले. हे 3ही प्रकार जीवनमुक्ताचे होऊ शकतात. जे आहे ते कंटिन्यू करू शकतो, किंवा जे आहे ते बंद करून लोकहितार्थ काही करू शकतो, किंवा सगळं सोडून एकांतामध्ये जाऊ शकतो. ह्या 3ही प्रकारे जीवनमुक्त काम करू शकतो. आणि म्हणून यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः, सगळी कामं असतात ती वैयक्तिक स्वार्थाशिवाय समष्टीच्या कल्याणाकरता ह्या मनुष्याकडून होत राहतात. आणि ज्याच्याकडून अशी कामं होतात त्याच्याबद्दल काय होतं तर ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. तर ज्ञानाच्या अग्नीमध्ये त्याची सगळी कर्म दग्ध होऊन जातात. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं, सगळी कर्म दग्ध करतं कोण तर ज्ञानाचा अग्नी. आणि तमाहु पंडितम बुधाः, आणि अशाला पंडित, आता पंडित हा शब्द पण आपला मागे येऊन गेला आहे दुसऱ्या अध्यायात, की ज्याला ज्याची बुद्धी आत्मविषयक आहे त्याला पंडित असं म्हणायचं. तर ज्याला स्वरूपज्ञान झालेलं आहे त्याला पंडित म्हणायचं. आणि मग त्याची सगळी कर्म ज्ञानाच्या अग्नीमध्ये दग्ध होऊन जातात. आता ज्ञानाच्या अग्नीमध्ये दग्ध होऊन जातात म्हणजे काय तर कर्म बाधतं कोणाला, मुळात कर्म बाधतं कोणाला तर ज्यांनी कर्म केलं असतं त्यालाच कर्म बाधतं, ज्यांनी कर्म केलं नाही त्याला कर्म बाधत नाही. अगदी साधा मुद्दा आहे, फार काही याच्यात कॉम्प्लिकेटेड नाही. जो जेवला आहे त्याचंच पोट भरणार आहे, जो जेवला नाही त्याचं पोट भरणार नाही. ज्याने कर्म केलं आहे त्यालाच कर्माचं फल मिळतं. आता इथे ज्ञानी मनुष्य कर्म करताना दिसतो खरा, पण ते कर्म करत असताना त्याचा कर्ताभाव मात्र गळून पडलेला असतो. जेव्हा आपण म्हणतो ज्ञानेन कर्मसन्यास योग, तेव्हा कर्मसन्यासापेक्षा सुद्धा कर्माच्या मागे कर्तृत्व घेणारा जो कर्ता आहे ना, त्या कर्त्याचं मिथ्यत्व ज्ञानी माणसाला पुरेपूर लक्षात आलेलं असतं. म्हणजे मी जर निश्चल, अचल,
अकर्ता ब्रह्म असं जर माझं स्वरूप असेल, तर हे जे कर्म होतंय, कर्म होताना दिसतंय, हे कुठून होतंय? तर हे प्रकृतीच्या कक्षेत होतंय. मग प्रकृतीच्या कक्षेत कर्म होतं आणि प्रकृतीच्या कक्षेत त्याचं कर्मफल येतं. मग मी त्या कर्माचा करताही नाही आणि म्हणून मी त्या कर्माचा भोगताही नाही. हे ज्ञान आत्मसाक्षात्कारी पुरुषाला अगदी पक्क ठाऊक असतं. माझा आणि प्रकृतीचा म्हणजे पंचदशी ग्रंथामध्ये स्पष्ट एक वाक्य इतकं सुंदर आलेलं आहे की परब्रह्म तत्व आणि प्रकृतीचा एकमेकाला स्पर्शसुद्धा नाही आहे. दोन्ही एकमेकाला, परब्रह्मामुळे सृष्टी दिसते मान्य आहे, परब्रह्माच्या अधिष्ठानावर सृष्टीचा व्यापार चालू आहे मान्य आहे, पण तरी परब्रह्माचा आणि सृष्टीचा एकमेकाला स्पर्शसुद्धा नाही आहे. आणि मग जर आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपल्या ह्या परब्रह्मरूपाबद्दल ज्ञान झालं, ज्ञान होणं गरजेचं आहे. परब्रह्मरूप आहेच, आत्तासुद्धा आपण सगळे परब्रह्मरूपच आहोत, पण आपल्या अज्ञानामुळं आपल्याला ते कळत नाही आहे. ते अज्ञान त्याचं गळलं आणि त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं की ह्या प्रकृतीच्या कक्षेत होणारी कुठलीही कर्म त्याला बाधत नाहीत. आणि म्हणून म्हणलं की ज्ञानाचा अग्नी त्याच्या कर्माला दग्ध करतो, कारण कर्तृत्व घेणारा तिथे कोणी असेल तरच त्याला कर्माचं फल बाधतं. आणि कर्तृत्व कोण घेतं? मुळात कर्तृत्व घेतं कोण? आपल्या केसमध्ये काय होतं, आता ह्या ज्ञानी माणसाला स्वतःचं स्वरूप कळलं आहे म्हणून त्याला कर्म बाधत नाही. मग आपल्याला बाधतं का? तर मुळात परब्रह्म अकर्ता आहे, सृष्टी प्राकृतिक आहे, सृष्टी जड आहे, जड सृष्टी स्वतःहून कार्यरत होऊ शकत नाही. अकर्ता असलेला ब्रह्म चेतन जरी असला तरी तो अकर्ता आहे, म्हणून त्याच्याकडनंही कार्य होत नाही. सृष्टी जड असल्यामुळे त्याच्याकडून कार्य होत नाही. मग कार्य होतं कोणाकडून? तर जड असलेल्या पांचभौतिक सृष्टीचा जो एक भाग आहे अंतःकरण, अंतःकरण ही जड आहे. त्या जड अंतःकरणामध्ये चेतन तत्वाचं जेव्हा प्रतिबिंब पडलं त्याला आपण जीव असं म्हणतो. म्हणजे जड अंतःकरण आणि चेतन परब्रह्माचं प्रतिबिंब, ह्या चिज्जड ग्रंथीला आपण जीव असं म्हणतो. आणि हा जीव सगळा कर्ता भाव घेतो. हा जीव म्हणतो की मी याव केलं, मी त्याव केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी एवढे मोठे मजले बांधले, मी एवढा मोठा पराक्रम गाजवला, मी असं केलं, मी तसं केलं. हा जो अहंकार आहे हा इथे आहे. हा अहंकार चेतना तत्वामध्ये पण नाही आहे आणि सृष्टी तर जडच आहे, तिच्याकडे असण्याचं संभवतच नाही. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन जो जीवभाव तयार झाला, त्या जीवभावामुळे इथे कर्तृत्वाचा अहंकार आला. आणि आपल्याला असं वाटतं की आपण करतो. ह्या पंचभौतिक सृष्टीमध्ये, ह्या पंचभौतिक देहामध्ये त्या अकर्त्या ईश्वराचं प्रतिबिंब पडलं आणि मी नावाची एंटिटी तयार झाली. आता जीव जो आहे तो सुद्धा परब्रह्म आहे, पण तो आपल्याला ह्या देहापासून डिटॅच करून बघू शकत नाही आणि म्हणून ह्या देहाकडनं सगळी होणारी कार्य त्याला चिकटतात आणि मग त्या कर्माचं बंधन त्याला भोगावं लागतं. पण ज्ञानी पुरुष स्वतःला ह्या देहाशी अटॅच करायचं नाही हे त्याला समजले. तो त्याच्याशी अटॅच राहत नाही. तो एका अंतरावरून ह्या देहाकडे बघू शकतो आणि म्हणून ह्या देहाद्वारे झालेलं कार्य त्याला बाधत नाही. कारण कर्तृत्व ज्याला आहे त्यालाच भोक्तृत्व आहे. कर्तृत्व घेणारा जीव नाही आहे आत. म्हणजे वसंत गडकर नावाचे खूप छान कीर्तनकार आहेत, कराडच्या पुढे असतात ते. तर वसंतगडच त्यांच्या गावाचं नाव आहे, बाळकृष्णदादा वसंत गडकर. त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांनी एकदा असं वाक्य वापरलं की आतून मेला की मुक्ती, मोक्ष, आणि बाहेरून मेला की मृत्यू. हा आपला देह बाहेरून मेला की मृत्यू झाला असं म्हणतो, पण आत कर्तृत्व घेणारा जर मेला, तो जीव जर त्या जीवपणातून सुटला तर त्याला मोक्ष म्हणायचं, तर त्याला मुक्ती म्हणायचं, तर त्याला जीवनमुक्त म्हणतात.
म्हणजे देह आहे पण आत कर्तृत्व घेणाराच कोणी नाही. ड्रायव्हरलेस कार असते ना, तसं ड्रायव्हरलेस हा देह होऊन जातो. कर्तृत्व घेणारा आत कोणी उरत नाही. म्हणून ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. ही सगळी लक्षणं ना वाचणं ऐकणंसुद्धा इतकं छान वाटतं की अरे यार हे किती सुंदर आहे. कधी होईल, कसं होईल, आपल्याला आपण जीवभावातनं बाहेर पडल्यावर कसं वाटेल वगैरे, हे फॅसिनेटिंग आहे सगळं. खूप खूप सुंदर आहेत. अनुभव नाही पण अनुभव यावा अशी इच्छा मात्र नक्की आहे. बघूयात. तर ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. आत कर्तृत्व घेणाराच कोणी शिल्लक नसल्यामुळे कर्माचं बंधन होत नाही. त्याच्यासाठी एक अशी हे आहे, आर्य आहे. तू हा देह नसे, शुभाशुभ तुला तत्कर्म बाधा नसे. ऐसे हे निज मानसी उमगता, प्रारब्ध रेषा पुसे. जेव्हा तुला कळतं की तू हा देह नाही, तेव्हा ह्या देहाची कर्म तुला बाधणार नाहीत. आणि म्हणून जेव्हा ह्या देहाला काहीही, ह्या देहावर म्हणा किंवा मी म्हणणाऱ्या कुठल्याही गोष्टीवर जेव्हा संकट येतं, तेव्हा संत तटस्थ राहून त्याच्याकडे पाहू शकतात. त्यांना त्या गोष्टी दुःख देत नाहीत. जसं आपल्याला दुःख देतात तसं त्या गोष्टी त्यांना दुःख देत नाहीत. म्हणून नामदेव महाराज म्हणू शकतात, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ. ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः, कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. आता याच्यामध्ये नित्यतृप्तो आणि निराश्रय हे जे दोन गोष्टी आहेत ना, की नित्यतृप्त आणि निराश्रय ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निराश्रय म्हणजे काय? आता आश्रय ह्या शब्दाची ना व्याख्या शांकर भाष्यामध्ये शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी आश्रय शब्दाची व्याख्या खूप सुंदर केली आहे. आचार्यांनी काय सांगितलं तर, आश्रय शब्दाची व्याख्या सांगताना आचार्य म्हणाले, आश्रयो नाम यदाश्रित्य पुरुषार्थं सिसाधयिष्यति. म्हणजे ज्या कर्मफलाचा आश्रय घेऊन मनुष्य पुरुषार्थ सिद्ध करू शकतो त्याला आश्रय असं म्हणतात. काय सुंदर व्याख्या आहे. ज्या कर्मफलाचा आश्रय घेऊन मनुष्य पुरुषार्थ सिद्ध करू शकतो म्हणजे काय? तर मी काही एक चांगलं कर्म केलं, मी घर आवरण्याचं कर्म केलं, घर नीटनेटकं ठेवलं. आता त्याचा कर्मफल काय झालं की घर स्वच्छ छान टापटीप दिसतंय. मी एक कर्म केलं घर आवरण्याचं, त्याचं कर्मफल आलं, घर टापटीप सुंदर दिसतंय. आता त्या कर्मफलाचा आश्रय मी घेणार आणि माझं कर्तृत्व मी सिद्ध करणार की बघा मी किती सुंदर घर आवरलं आहे, बघा मी किती छान हे सगळ्या काचा किती स्वच्छ पुसल्यात, बघा सगळे टेबल कसे स्वच्छ चकचकीत झालेत, बघा मी कुशन नीट लावून ठेवले, बघा मी कुशन कवर धुवून ठेवले, बघा मी हे केलं, बघा मी ते केलं. म्हणजे मी कर्म केलं, त्या कर्मफलाने जे काही सुंदर निर्माण झालेलं आहे त्या कर्मफलाचा आधार घेतला आणि मी माझी कर्तबगारी सिद्ध केली. ह्याला म्हणायचं आश्रय घेणे. पण असा आश्रय ज्ञानी मनुष्य घेत नाही.
त्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, त्याला आपलं कर्तृत्व, आपण कोणीतरी आहोत, ग्रेट आहोत, मी यावं काम केलं, मी त्यावं काम केलं, माझं कोणीतरी कौतुक करा, असं त्याला व्हॅलिडेशनची गरज लागत नाही ज्ञानी मनुष्याला. म्हणून तो निराश्रय आहे. त्याला काही सिद्धच करायचं नाही आहे. आपण कुठली गोष्ट सिद्ध का करतो? तर माझं कोणीतरी कौतुक करा बाबा. त्या कौतुकाची किंवा त्या केलेल्या जे कर्मफल आलं आहे त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी हवं असतं. कोणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं, कोणीतरी आपलं कौतुक करावं, कोणीतरी आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन द्यावं, कोणीतरी त्याच्याबद्दल शाबासकी द्यावी, कोणीतरी पैसे द्यावेत, कोणीतरी त्याबद्दल आणि काही द्यावं. हे आपल्याला अपेक्षा असतात आणि म्हणून आपण आपलं कर्तृत्व, आलेल्या कर्मफलाच्या साहाय्याने आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करतो आणि पुढचे मोबदले मिळवण्याच्या त्या स्पर्धेमध्ये आपण अडकलेलो असतो. पण ज्ञानी मनुष्य जो असतो त्याला आपलं कुठलंही कर्तृत्व सिद्ध करायचं नसतं, कारण कर्तृत्व घेणारा त्याच्या आत कोणी उरलेलाच नसतो. कर्तृत्व घेणारा कोणीतरी असायला हवा ना, ज्यांनी कर्तृत्वाचंही सिद्ध करावं आणि भोक्तृत्वही घ्यावं. असा जीव तिथे उरलाच नाही आहे. जीवपणाने ज्ञानी मनुष्य संपला आहे, तो ब्रह्मपणाने आता फक्त उरलेला आहे. जीवपणा त्याचा संपून गेला आहे. मग म्हणून त्याला कर्तृत्व घ्यायचं नाही. कर्तृत्व घ्यायचं नाही म्हणण्यापेक्षा कर्तृत्व घेणारा कोणी उरलाच नाही. म्हणजे थोडक्यात असं ना की जेव्हा अगदी नवीन कीर्तनं करायला मी सुरुवात केली होती, तेव्हा कीर्तन झाल्यानंतर अशी पद्धत आहे आपल्याकडे की कीर्तनकाराला सगळे लोक येऊन नमस्कार करतात. तर मला खूप ऑकवर्ड व्हायचं. जेव्हा मी कीर्तन सुरू केलं होतं तेव्हा मला खूप ऑकवर्ड व्हायचं की लोकांनी येऊन मला नमस्कार करावा. मला असं वाटायचं, अरे इतके मोठे काका काकू, आजी आजोबा आपल्याला नमस्कार करतात, ते मला खूप ऑकवर्ड व्हायचं. आणि म्हणून मी माझ्या गुरुजींना सांगितलं की काका, मला ना खूप कसं तरी होतं लोकांनी मला नमस्कार केला की, तर मला नको वाटतं नमस्कार, म्हणून मी सांगते लोकांना मला नमस्कार करू नका म्हणून. तेव्हा काकांनी म्हणाले की तू ह्या गैरसमजात आहेस की लोक तुला नमस्कार करतात. लोक तुझ्या मार्फत, तुझ्या माध्यमातून बोललेल्या नारदांना नमस्कार करतात. तू त्याचं कर्तृत्व काय घेतेस? तू जे कीर्तन केलं आहेस ते तू केलंच नाही आहेस, ते नारदांनी केलं आहे आणि लोक नारदांना नमस्कार करतात. तू मधल्यामध्ये श्रेय का खातेस त्याचं? म्हणजे घेणारा कोणीतरी आहे म्हणून मग ते मला असं वाटतं की ते मला नमस्कार करतात. जसं एखाद्या खूप वेळा ही गोष्ट आपण ऐकतो की एक गाव आहे आणि गावामध्ये कुठल्या तरी मूर्तीचं आगमन केलं आहे आणि त्या घोड्यावर किंवा हत्तीवर त्या मूर्तीला ठेवलं आहे आणि त्याची मिरवणूक करत ती मूर्ती गावामध्ये आणली जाते आहे देवळामध्ये बसवायला आणि सगळे लोक नमस्कार करतात पुढे वाकून आणि त्या घोड्याला वाटते की मलाच नमस्कार करतायत. पण नमस्कार असतो त्याच्यावर बसलेल्या मूर्तीला. मधल्यामध्ये घोडा आपलं स्वतःचं कर्तृत्व घेतो. तसं कर्तृत्व सिद्ध करून भोक्तृत्व घेणारा जीव त्या ज्ञानी मनुष्यामध्ये उरलेला नसतो. म्हणून तो निराश्रय आहे आणि तो निराश्रय आहे म्हणून तो नित्यतृप्त आहे. त्याची तृप्ती झालेली आहे. आपलं कसं होतं, आपण आश्रय का घेतो? कारण आपण तृप्त नाही आहोत. आपल्याला कुठल्या ना कुठल्या फ्रंटवर काही ना काही सतत हवं असतं आणि म्हणून आपण वेगवेगळ्या कर्मफलाचा आधार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्याबद्दलचे मोबदले मिळवत राहून आपली कौतुकाने तृप्ती होती आहे का, आपली पैशाने तृप्ती होती आहे का, आपल्या काही गिफ्ट्सनी तृप्ती होती आहे का, असं आपण बघत राहतो. कारण आपण नित्यतृप्त ह्या अवस्थेमध्ये नाही आहोत आणि म्हणून आपल्याला कर्मफलाचाही आपण आश्रय घेतो आणि त्याच्यामुळे आपण अतृप्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो. पण ज्ञानी मनुष्य हा निराश्रय आहे. त्याला कुठल्याही कर्मफलाचा आधार घ्यायची गरज वाटत नाही. आणि का वाटत नाही? कारण तो नित्यतृप्त आहे म्हणून त्याला ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या बाबतीत लागू होत नाही.
आश्रय घेणे आणि अतृप्तीसाठी, म्हणजे आपण जी कामं करतो ना ती काय असतात की दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा एक मार्ग असतो. पण ज्ञानी मनुष्य जो काम करतो ना तो सुखाकडून सुखाकडे जाणारा असतो. त्याच्यामध्ये दुःखाकडून सुखाकडे असं काही ट्रान्सफॉर्मेशन नसतं. तो सुखामध्येच असतो आणि सुखामध्येच सुखी होऊनच तो काम करत असतो. म्हणून तो नित्यतृप्त आणि निराश्रय आहे. आणि म्हणून तो त्यक्त्वा कर्मफलासंगन, म्हणून तो सगळ्या कर्मफलांचा त्याग करू शकतो. त्यक्त्वा कर्मफलासंगन म्हणजे कर्मफलाचा संग, म्हणजे कर्मफलातली आसक्ती तो सहज सोडून देतो. कारण कर्मफल येतं कोणाला? ज्याचं कर्तृत्व आहे त्याला. त्याच्याकडे कर्तृत्वच नाही म्हणून कर्मफलाबद्दलची आसक्ती पण त्याच्याकडे नसते. कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. आणि एवढं करून सुद्धा हा माणूस अगदी हिरिरीने सगळी कामं करताना आपल्याला दिसतो. कर्मण्य अभिप्रवृत्ती, त्याची कामामध्ये प्रवृत्ती असते. तो काहीच करायचं नाही म्हणून आळस करत नाही. आळस आणि प्रमाद त्याच्याकडून होत नाही. तो नित्य कामामध्ये असतो, सतत कामं करत असतो, पण तरीसुद्धा ते कुठलंही काम त्याला बाधत नाही. बाहेरून जर बघितलं ना तर ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस काम करताना सेमच दिसतात, पण तरी त्याला ते कर्म बाधत नाही. मग जर तो नित्यतृप्त आहे, निराश्रय आहे, तर तो काम का करतो? तर त्यावेळेची ती गरज असते म्हणून तो काम करतो. झडझडून काम करतो, हिरिरीने काम करतो. म्हणजे समर्थ रामदास स्वामी जेव्हा शिवबा यवनांविरुद्ध लढत होते तेव्हा समर्थांनी ती परिस्थिती बघितली आणि त्यांना वाटलं की आत्ता शिवबासाठी उभं राहणं गरजेचं आहे. आत्ता शिवबाला राजकारणामध्ये मदत करणं गरजेचं आहे. आत्ता आपण राजकारणामध्ये सक्रिय होणं गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थांनी त्यांच्या शिष्यांनी खूप काम केलं आहे स्वराज्याचं. म्हणजे त्यांचे शिष्य भिक्षेच्या मिशाने जायचे आणि वेगवेगळ्या भागातून यवनांचे सगळे माहिती गोळा करून आणायचे आणि शिवबापर्यंत पोचवायचे. आणि मग त्याप्रमाणे शिवाजीराजे छत्रपती त्याच्यावर गनिमी काव्याचं धोरण आखायचे आणि मग यवनांवर कुठे त्यांना कसं परास्त करता येईल याची योजना शिवबा तयार करायचे. ह्या सगळ्या कामामध्ये समर्थांनी अफाट मदत केलेली आहे. अगदी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत समर्थ शिवबाच्या पाठीशी. पण म्हणून मग ते सगळं काम त्यांना बाधलं का? नाही. त्यावेळेस ते गरजेचं होतं. तेव्हा त्यांनी केलं. आणि आता त्या सगळ्या प्रसंगाचं ना वर्णन करणारे एक काव्य खूप सुंदर आहे की कसे शिवबाच्या पाठीशी उभे राहिले समर्थ. तर ते काव्य असं आहे, खूप जणांनी ऐकलं असेल, प्रसिद्ध काव्य आहे ते. प्रबळ यवन झाले होते वंद्य महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंकात. ऐशा वेळी कल्याणी वीरांची केवळ खाणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता. ब्राह्मक्षात्र तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास जा देखोनी शंकित ही होय भवानी. तेथे गरजे गुरुवाणी भक्तांच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झडझडून राजकारणामध्ये काम केलंय समर्थांनी.
म्हणून त्यांना कोणी राजकारणी किंवा आत्ताच्या सोकॉल राजकारण्यांना जशी अनेक पापं लागली आहेत तशी लागली का? नाही. कारण त्यांनी स्वतःसाठी काही केलं नाही, कारण त्यांनी राष्ट्राची त्यावेळेची गरज ओळखून त्यांनी केलं. आणि म्हणून झडझडून काम करत असले, भरपूर कामामध्ये संलग्न असलेली जरी अशी लोकं दिसली तरी ते काम त्यांना बंधन करू शकत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. यतचित्तात्मा, निराशीर्यत चित्तात्मा. यतचित्तात्मा म्हणजे ज्याचा देह मन बुद्धी याच्यावर ताबा आहे. आता हे करायचं आहे तर हे करायचं आहे, त्याला मला मन आडकाठी करत नाही. मी म्हटलं आता अभ्यास करायचा आहे आणि मला झोप येते, देह आळसावला जातो, मी लगेच पुस्तक बंद करते आणि झोपते. किंवा मी अभ्यासाला बसले आणि कोणी म्हणाले की अरे छान पिक्चर लागला आहे, मूवी आली आहे चांगली नवीन, चल बघायला जाऊ, मी बंद करते आणि मूवीला जाते. असे ऑब्स्टॅकल्स त्यांच्या कुठल्याही ठरवलेल्या कामामध्ये येत नाहीत. त्यांचा कंट्रोल असतो, आता हे करायचं आहे, आता हे नाही करायचं आहे. त्यांचं सॉर्टेड असतात आणि त्याप्रमाणे ते बाहेरचे कुठलेही विषय त्यांना त्यांच्या कामापासून त्यांच्या निश्चयापासून हलवू शकत नाहीत. त्याला यतचित्तात्मा म्हणायचं. आणि निराशी म्हणजे, आता निराश हा शब्द आपण खूप चुकीच्या अर्थाने वापरतो की काय निराश झाला आहे, उदास झाला आहे, तर तसा नाही. निराशीचा अर्थ मला वाटतं आपण मागे एकदा बघितला आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये निराशी हा शब्द येऊन गेलेला आहे आपल्याला बहुतेक दुसऱ्या का तिसऱ्यामध्ये. तर आशा नसणे भविष्याबद्दल, आता आशा असते ती भविष्याबद्दलच असते ना, भूतकाळाबद्दल आशा असत नाही. वर्तमान काळात जे आहे ते आहेच आहे, असं होईल तसं होईल ही आशा फक्त भविष्यकाळाबद्दल असते. मग ज्ञानी पुरुष जो असतो, सांख्य कर्मयोगी जो असतो ना, तो निराशी असतो. म्हणजे भविष्यकाळाबद्दल त्याला कुठलीही त्याच्या मनात कुठल्याही कल्पना नसतात. असं होऊ दे, तसं होऊ दे, असं नको होऊ दे, असं तसं नको होऊ दे, अशा कुठल्याही कल्पना त्याच्याकडे नसतात. कुठलीही मनोराज्य तो करत नाहीत. असं झालं तर मी असं करीन, तसं झालं तर मी तसं करीन, अशी कुठलीही मनोराज्य त्याच्याकडे नसतात. म्हणून त्याला निराशी म्हणायचं. जो आहे तो आत्ता प्रेझेंट मोमेंट खरा, त्याच्यामध्ये जे आवश्यक आहे ते करा. भविष्याची चिंता त्याला सतावत नाही आणि भविष्यासाठी म्हणून तो वर्तमानातला वेळ वाया घालवत नाही. म्हणजे आबूरावांना बाबूराव म्हणाले की अहो का बाबूराव एवढे का बरं चिंता करत बसलाय तुम्ही? अहो तुमच्याकडे एवढा पैसा आहे, एवढी इस्टेट आहे, तुमच्या 7 पिढ्या बसून खातील, तुम्हाला का बरं काळजी कसली लागली आहे? काय एवढा चिंता करत बसलाय? काय एवढा चेहरा पडलाय? हो ना म्हणे, 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे बाबूराव माझ्याकडे, म्हणूनच मला काळजी लागली. 8व्या पिढीचं कसं होणार, त्याच्यासाठी काय सोय करायची, इतका पुढचा आपण विचार करतो. पण हा ज्ञानी मनुष्य पुढच्या क्षणाचाही विचार करत नाही. आता ही जी लक्षणं आहेत ना, ही लक्षणं ज्ञानी पुरुषाची जरी असली तरी मिक्स लक्षणं आहेत. म्हणजे काही लक्षणं अशी आहेत जी चतुर्थाश्रम जो संन्यास आहे तो ज्यांनी घेतलेला आहे अशा ज्ञानी माणसांची काही लक्षणं आहेत, आणि ज्ञानी माणूस पण जो गृहस्थाश्रमी आहे अशाची पण काही लक्षणं आहेत. ही मिक्स आहेत. आता हा जो 21वा श्लोक आहे, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह, हा चतुर्थ आश्रम जो संन्यास आश्रम आहे तो ज्यांनी धारण केला आहे ना, त्यांच्यासाठीचा हा श्लोक आहे. आता पुढची अजिबातच काळजी, पुढच्या क्षणाची सुद्धा काळजी न करणे, कारण पुढचा क्षणसुद्धा भविष्यात आहे, हे संन्यासासाठी आहे, पण एका गृहस्थासाठी हे नाही. मग गृहस्थाश्रमी ज्ञानी मनुष्यासाठी हा श्लोक कसा लावता येईल? तर आजचा दिवस, आजच्या दिवसात मला काय हवं आहे एवढंच मी बघायचं, उद्याची काळजी नाही करायची. उद्यासाठी मी आज काही वाचवून ठेवायचं नाही आहे. आज म्हणजे त्याला हे म्हणतात काय, 0-0 पॉलिसी म्हणतात. 0-0 पॉलिसी म्हणजे काय की मी सकाळी उठताना फकीर आहे, भडंग आहे, दिवसभर जे काही मला लागणार आहे ते मी बघितलं, ते घेतलं, त्याचा वापर केला,
माझं शरीराचं संरक्षण करण्यासाठी मला त्याचा जे काही वापर करायचा होता, गरज ज्याची होती त्याची केली. झोपताना माझ्याकडे जे आहे ते मी परत देऊन टाकले माझ्यापासून लांब. त्याच्यावर मी माझा हक्क सांगत नाही. त्याला हे सुद्धा पीक आहे, हे सुद्धा खूप टोकाचं आहे. म्हणजे पुढच्या क्षणाचा विचार न करणं हे अत्युच्च टोक, एका दिवसाचा विचार करणं हे सुद्धा खूप अवघड आहे. पण मग अजून जो गृहस्थ म्हणजे जो एकटा नाही आहे, जो कुटुंबामध्ये राहतो आहे पण ज्ञानी आहे, मग त्याच्यासाठी काय सांगितलं आहे तर परिग्रह त्याग करण्यासाठी, किंवा हे जे आहे ना, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह. हा परिग्रह करणे म्हणजे संग्रह करणे, आणि त्यक्त सर्व परिग्रह म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग करणे. परिग्रह करायचाच नाही, सगळं सोडून देणे. आता पुढच्या क्षणासाठी सुद्धा न ठेवणं हे अत्युच्च शिखर. एका दिवसापुरतं ठेवणं हे त्याच्यापेक्षाही थोडंसं खाली, पण ते सुद्धा अवघड. मग काय करायचं, जो गृहस्थाश्रमी आहे, जो त्याच्या आजूबाजूला लोक आहेत, तो ह्या व्यवहारामध्ये आहे पण आतून तो पूर्ण ज्ञानी आहे, त्याच्यासाठी काय तर परिग्रह त्याग न करता परिग्रहाच्या संगाचा त्याग करावा. म्हणजे जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला तुमच्या गृहस्थाश्रमामध्ये वापरायला लागते, पण त्याच्याशी अटॅच नाही व्हायचं आहे. म्हणजे त्याच्यातली एखादी वस्तू सोडायची वेळ आली तर सहज सोडता आली पाहिजे. त्या वस्तूंवर हक्क सांगून त्याला त्या वस्तूंशी आतून नाही चिटकायचं आहे. आणि हे आपण सगळ्यांसाठीच करू शकतो, ज्ञानी माणसासाठी नाही. कारण ही कशी आहेत, ही सिद्ध पुरुषाची लक्षणं आहेत. सिद्ध पुरुष असा वागतो, ही सिद्ध पुरुषाची लक्षणं आहेत. पण आपल्यासारख्या साधकांसाठी ही साधन आहे, आपल्याला हे करायचं आहे. ही साधना आपल्याला करायची आहे. मग आपल्या घरातल्या कुठल्याही वस्तूंशी आपण किती अटॅच असतो. साधा भांडीवालीकडून एक कप फुटला तर आपला किती जीव फुटतो, की 6चा सेट होता, एक कप फोडला बाई हिने, आता तो सेटच माझा खराब झाला, आता 5च राहिले, किती जीव तुळतुळतो आपला. हे नाही होता कामा. नाथांचं एक उदाहरण आहे. नाथ गृहस्थाश्रमी होते, मोठा वाडा होता, भरपूर वस्तू होत्या, भरपूर अन्नधान्य होतं, पण ते सगळं लोकांच्यासाठी खुलं होतं कायम. म्हणजे नाथांची अशी ख्याती होती ना, की कधीही कोणीही त्यांच्याकडे जावं आणि काहीही मदत मागावी ती मिळणार म्हणजे मिळणार. एकदा असं झालं, नाथांच्याकडे बाहेरगावहून रात्री एक जोडपं आलं आणि त्या जोडप्याला पाऊस पडत होता, भिजले होते ते दोघंही, आणि रात्र झाली होती, विजा कडकडत होत्या, पाऊस पडत होता, आणि हे आपल्या हक्काचं घर असावं तसं नाथांच्या घरामध्ये हे जोडपं गेलं. अनोळखी होते, अर्थातच अनोळखी होते, पण नाथांची ख्याती होती. नाथांचं लोकांपर्यंत, सर्व दूर लोकांपर्यंत नाथांची ख्याती पसरलेली होती. आणि म्हणून हे हक्काने जोडपं त्यांच्या घरात गेलं. नाथांनी दार उघडलं, त्या जोडप्याला आत घेतलं. ते ओले झाले होते, त्या दोघांना अंग पुसायला पंचा दिला, बदलायला कपडे दिले, आणि गिरिजाबाईंना सांगितलं की दोघं भुकावलेत, गिरिजा काहीतरी पटकन खायला कर, आमटी भात कर, पिठलं भात कर, काहीतरी कर, पण पटकन ह्या दोघांना 2 घास पोटात जाऊ दे, भिजलेत, गारठलेत आणि भुकावलेत. आता गिरिजाबाई नाथांचीच पत्नी म्हणे, अहो मी करते, मला काहीच अडचण नाही करायला, पण आता असं झालं आहे की कोरडं सरपण जे होतं ना घरातलं ते सगळं संपलं आहे, आणि जे सरपण आता आहे ना, आता ते ओलं झालं आहे पावसामुळे, आणि आता ओलं सरपण पेटणार नाही. आता काय करायचं, मला चूल पेटवण्यासाठी कोरडं सरपण नाही आहे, एवढीच अडचण आहे. बाकी मला त्यांना करून रांधून वाढायला मला काही अडचण नाही, पण सरपणाची तेवढी अडचण आहे. हे बोलणं चालू असताना नाथ महाराज लाकडी पलंगावर बसलेले होते. तात्काळ तिथून उठले, उद्धवाला हाक मारली, उद्धव ये रे, हा पलंग तोड आणि ह्याचं सरपण तयार करून ह्याचे तुकडे तुकडे करून गिरिजाला दे, म्हणजे तिला पिठलं भात शिजवता येईल. आणि सांगणारे असेही सांगतात की तो पलंग म्हणे चंदनाचा होता. आत्ता काय गरजेचं आहे
तर आत्ता त्या 2 लोकांची क्षुधा शमवणं गरजेचं आहे. मग त्या पलंगाचा मोह धरला नाही, नव्हताच धरायला. चंदनाचा पलंग होता असं म्हणतात. अगदी चंदनाचा नसेल, सागवानी तर असेल पूर्वीच्या काळी. अगदी सागवान जाऊ दे, प्लाय जाऊ दे, आपण साधं प्लास्टिकचं एखादी वस्तू आपण अशी अनोळखी लोकांसाठी आपली देऊ का हो? आणि पलंग तोडला आणि स्वयंपाक शिजवला आणि त्या लोकांना जेवायला घातलं. ह्याला म्हणायचं गृहस्थाश्रमीसाठी त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रहाच्या संघाचा त्याग, परिग्रहाच्या आसक्तीचा त्याग, वस्तूंमध्ये अडकत नाही. लोक वस्तूंमध्ये खूप अडकताना आपल्याला दिसतात बघा आजूबाजूला. आणि आपण सुद्धा, आपल्या पण खूप, अगदी सगळं प्रत्येक आजूबाजूला म्हणायची गरज नाही, आपण सुद्धा अनेक गोष्टींमध्ये अडकलेलो असतो. प्रत्येकाला ठाऊक आहे आपण कुठल्या गोष्टीमध्ये अडकलो. तिथून थोडी थोडी आसक्ती मागे घेण्याचा प्रयत्न करायचा, ही आपली साधन आहे. एक फकीर होता, त्या फकीराकडे नारळाची करवंटी होती. आता फकीर म्हणजे काय, काहीच नसतं त्याला फकीर म्हणतात, ज्याच्याकडे काहीही नसतं, भणंग माणूस. त्याच्याकडे फक्त एक नारळाची करवंटी होती. त्या करवंटीमध्येच कोणी काही दिलं तर तो घ्यायचा, खायचा आणि त्याच करवंटीने नदीतलं पाणी प्यायचा. आणि एक दिवस तो नदीवर गेला आणि त्या करवंटीने पाणी घेतलं, प्यायला लागला आणि बघितलं की त्याच नदीवर शेजारी एक कुत्रं आलेलं आहे आणि ते कुत्रं नदीमध्ये पाणी तोंड बुडवून पाणी पितोय. आणि त्या फकीराला इतका आनंद झाला की अरे खरंच की, पाणी प्यायला तरी कशाला, हा कसा तोंड बुडवून पाणी पितोय, मला अगदी तसं प्यायची गरज नाही, मी हाताच्या उंजळीने घेऊन पाणी पिऊच शकतो की, मग मी ही करवंटी तरी कशाला सांभाळू. आणि म्हणून त्यांनी ती करवंटी फेकून दिली की हाताच्या उंजळीत अन्नही घेऊन खाऊ शकतो आणि हाताच्या उंजळीने मी पाणीही पिऊ शकतो. जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिलेलंच आहे, त्याच्यासाठी मला अन्न आणि पाण्यासाठी सुद्धा करवंटी सांभाळायची गरज नाही. इतका परिग्रह आहे हा उच्च टोकाचा. पण नाथांचा तो सुद्धा आपल्यासाठी खूप उच्च आहे. पण निदान कधीतरी कोणाला तरी काहीतरी द्यावं लागलं तर त्याच्यामध्ये इतकं मन आपलं गुंतू नये. म्हणून निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम. म्हणजे शरीराच्या रक्षणापुरतं आपण कर्म करावं. शरीराच्या रक्षणापुरतं काम केलं. शारीरं केवलं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम. मग त्यांनी फक्त आता हे दोन्ही आलेत वरच्या श्लोकामध्ये आणि ह्या श्लोकामध्ये की झडझडून काम केलं तरी त्याला पाप लागत नाही आणि शरीर रक्षणापुरतं काम केलं तरी त्याला पाप लागत नाही. ह्या दोन्ही गोष्टीत मुळात तुम्ही काम जास्त करताय का काम कमी करताय ह्याच्यामुळे कर्माचं बंधनच नाही आहे. कर्तृत्व भाव असेल तर कर्माचं बंधन आहे, मग काम जास्त असू दे किंवा कमी असू दे. तसं तुम्ही शारीरं केवलं कर्म, फक्त शरीराच्या संरक्षणापुरतं जरी तुम्ही काम केलं, शरीराचं संरक्षण केलं पण कर्ता भावाशिवाय केलं तर तुम्हाला त्याचं पाप लागत नाही आहे. नरसिंह मेहता म्हणून एक संत होऊन गेले. खूप त्यांची म्हणजे घरची श्रीमंती खूप होती नरसिंह मेहताची. पण नरसिंह मेहता जे होते त्यांना पहिल्यापासूनच भगवत भजनाची आवड, पहिल्यापासूनच कीर्तनं करणे, देवाचं नाव घेणे ह्याच्यामध्ये सतत रमलेले असायचे. त्यांची बायको, त्यांची मुलं आणि नरसिंह मेहता स्वतः आणि हे सगळं एकत्र कुटुंब होतं. ह्या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या भावावर होती. पैसा होता, पैसा नव्हता असं नाही, पण तरी भाऊजाईच्या मनात असं यायला लागलं की हे सगळे बसून खात आहेत, माझा नवरा एकटा काम करतो आणि हे सगळे बसून खातात. आणि भाऊजाईच्या मनात एकदा आलं आणि भाऊजाईचं आणि नरसिंह मेहतांचं भांडण झालं. म्हणजे नरसिंह मेहता भांडले नाहीच अर्थात, पण भाऊजाई म्हणाली की तुम्ही इथे सगळे बसून खाताय हे काही मला पटत नाही. त्यानंतर नरसिंह मेहतांनी लगेचच आपल्या कुटुंबाला घेऊन भावाचं घर सोडलं. आता जाणार कुठं, तर गावामध्ये त्यांच्या वडिलांनी एक धर्मशाळा बांधलेली होती. तर बायको म्हणाली आपण त्या धर्मशाळेत जाऊन राहूयात का. तर ते म्हणाले नाही, ती धर्मशाळा माझ्या वडिलांनी बांधून लोकार्पण केली आहे केव्हाच, कित्येक वर्षापूर्वी. ती लोकांसाठी त्यांनी दिली आहे, ती त्यांच्या कुटुंबातल्या लोकांसाठी नाही आहे. तेव्हा त्याच्यावर आपण नाही हक्क सांगू शकत, ते लोकांसाठी आहे, लोकार्पण झालं त्याचं.
आता आपण काय करूयात, आपण त्या धर्मशाळेच्या पुढे जी काही थोडी रिकामी जागा नाही तिथे झोपडी बांधून राहूयात. आणि त्या धर्मशाळेत न राहता, स्वतःच्या वडिलांनी बांधलेल्या धर्मशाळेत न राहता समोर एक झोपडी बांधून नरसी मेहता आणि त्यांचं कुटुंब राहू लागलं. आणि नरसी मेहता रोज तिथे कीर्तन करायचे. लोकांना त्यांच्याबद्दल माहिती होतीच, लोकांचं त्यांच्यावर प्रेमही होतं. रोज लोक कीर्तनाला यायचे आणि माहिती आता हे झोपडीत राहत आहेत, भावाबरोबर राहत नाहीत, तर ह्यांना उदरनिर्वाहासाठी आपण काहीतरी द्यायला पाहिजे, ही भावना लोकांमध्ये होती. आणि म्हणून लोक रोज काही ना काही घेऊन यायचे, की दूध आणलं मुलांना प्यायला, कोणी फळं आणली, कोणी धान्य आणलं, असं रोज घेऊन यायचे. पण नरसी मेहतांचा स्पष्ट निर्देश होता त्यांच्या बायकोला, की जे लोकांनी आणलं आहे ना त्यातलं आज काय लागेल, आज मुलांना जेवढं दूध प्यायला लागणार आहे, आज मुलांना जेवढं किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी जेवढं काही अन्नधान्य लागणार आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकीचं सगळं वाटून टाकायचं. रात्री झोपताना घरात काहीही शिल्लक नको, असा नरसी मेहतांचा निर्देश होता त्यांच्या बायकोला. आणि ती तशी करायची. संतांचा संसार करणं फार अवघड आहे. म्हणजे ह्या संतांच्या एक अशा गोष्टी ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो, की आवलीने कसा संसार केला असेल, नरसी मेहतांच्या बायकोनी कसा संसार केला असेल. नाथांच्या बायकोनी तर अखंड कामच केलं आहे, अन्नदानच सतत सकाळ दुपार संध्याकाळ ती माऊली नुसतं अन्नदान, रांधा वाढा एवढंच केलं. तिने आलेल्या प्रत्येकाला खाऊ पिऊ घाललं, तिचं आयुष्य गेलं. प्रत्येकीचे वेगवेगळे प्रकार, पण संतांचा संसार करणं फार अवघड आहे खरं. पण नरसी मेहतांच्या बायकोने ते ऐकलं आणि 0-0 पॉलिसी. सकाळी उठताना काही नाही आहे, दिवसभरात कोणी काय आणून दिलं त्याच्यात जे पाहिजे तेवढं घेतलं, रात्री कीर्तनाच्या वेळी सगळं वाटून टाकलं. 0-0. पुन्हा रात्री झोपताना काहीही शिल्लक नाही. असे जे असतात, कारण एकतर त्यांचा परमेश्वरी सत्तेवर सुद्धा दृढ विश्वास असतो. आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो, समर्थ म्हणतात ना, तसं माझ्या प्रारब्धात असेल ते मिळणार आहे, मला संग्रह करून ठेवायची आवश्यकता नाही. आणि म्हणून निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणाले, यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. मत्सर म्हणजे काय, तर ईर्ष्या. ईर्ष्या होते कशामुळे, की तुलनेमुळे. माझ्याकडे एवढे, तिच्याकडे एवढे, तिच्याकडे एवढं कसं, मला तिच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे, किंवा माझ्यापेक्षा तिच्याकडे कमीच असलं पाहिजे. ह्या तुलनेमुळे मत्सर होतो. आणि तुलना कुठून येते, तर भेदातून येते. मी वेगळा आणि तू वेगळा हा भेद असला तरच मत्सर होऊ शकतो. मी आणि तू वेगळा नाही हे जर मला माहिती आहे, ब्रह्मस्वरूप जे माझं आहे तेच तुझं आहे, ही जर माझी पूर्ण खात्री आहे, तर मला समोरच्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटणार नाही आहे. आपल्याकडे मत्सर का आहे, अज्ञानी जीवाकडे मत्सर का आहे, कारण आपण भेदात्मक दृष्टीमध्ये पाहतो, किंवा आपण भेदात्मक सृष्टी आहे आपली सगळी, आणि म्हणून अज्ञानी माणसाकडे मत्सर असतो. पण ज्ञानी मनुष्याकडे मत्सर नसतो. का मत्सर नसतो, एकतर स्वरूपाच्या ठिकाणी एकरूपता आहे हे त्यांना माहिती असतं, किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने त्यांचा विचार असा असतो की जे काही आहे ते ईश्वराच्या कृपेमुळे, त्याला जे काही मिळालं आहे मला ते ईश्वराच्या कृपेमुळे मिळालं आहे, जे काही त्याला मिळालं आहे ते ईश्वराच्या कृपेमुळे मिळालं आहे. तर ईश्वराच्या कृपेवर मी कोण प्रश्नचिन्ह देणारा, की मला एवढं त्याला एवढं कसं काय, प्रश्नच उद्भवत नाही. आणि जे काही आहे मला मिळालेलं किंवा त्याला मिळालेलं हे सगळं नश्वर आहे, आज आहे उद्या जाणार आहे, मग त्याच्याबद्दल काय ईर्ष्या करायच्या. ह्या 3 दृष्टिकोनातून ज्ञानी मनुष्य विचार करतो. आणि म्हणून त्याच्याकडे मत्सर नसतो, कारण त्याच्याकडे तुलना नसते आणि त्याच्याकडे भेद नसतो. कारण मत्सर भेदामुळे आपण होताना असं म्हणतो ना, ही संपूर्ण सृष्टी भेदांनी बनलेली आहे. किंवा दुसरा एक शब्द आहेच या श्लोकामध्ये, द्वंद्वातीतो. द्वंद्व म्हणजे काय, तर 2 गोष्टी एकमेकाच्या विरोधात समोर असतात. म्हणजे काळा गोरा, अंधार उजेड,
चांगला वाईट, दिवस रात्र, योग्य अयोग्य, न्याय अन्याय, अशा जोडीजोडीने सगळ्या गोष्टी असतात. असे भेदात्मक ही सृष्टी आहे. भेदात्मक म्हणा किंवा त्याला शास्त्रीय शब्द द्वैतात्मक ही सृष्टी आहे. आणि ईश्वराने ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे, ह्या संपूर्ण सृष्टीची तुम्ही रचना बघा. डोंगर दरी, ऊन सावली, प्रत्येक गोष्टीची रचना द्वैतात्मक पद्धतीने आहे. आणि ही द्वैतात्मक सृष्टी ईश्वराने जी निर्माण केलेली आहे ती कशासाठी केलेली आहे, तर जीवांना त्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे भोग देता यावेत, भोगायला, म्हणून ही द्वैतात्मक सृष्टी ईश्वराने निर्माण केली आहे. आता द्वैत पंचदशीचा वारंवार उल्लेख येतो आहे आज. तर पंचदशी नावाचा जो ग्रंथ आहे विद्यारण्य स्वामींनी लिहिलेला, त्याच्यामध्ये ना 4थं प्रकरण आहे द्वैत प्रकरण. खूप सुंदर प्रकरण आहे. साधारण 69-70च्या आसपास काहीतरी श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या प्रकरणामध्ये, 4थ्या प्रकरणामध्ये त्यांनी संपूर्ण द्वैत म्हणजे काय इतकं सुंदर उलगडून दाखवलं आहे. एक असतं ईशकृत द्वैत आणि एक असतं जीवकृत द्वैत. पुन्हा त्या जीवकृत द्वैताचे पुन्हा अजून भाग होतात. शास्त्रीय द्वैत, अशास्त्रीय द्वैत. खूप मोठा विषय, खूप सुंदर विस्तृत आहे. म्हणजे ज्याला आवड असेल ना हे समजून घ्यायची, त्यांनी नक्की त्या प्रकरणाचा तरी अभ्यास करावा. आणि अर्थात कोणीतरी जाणकार सोबत घेऊन त्याचा अभ्यास करावा, तर त्याच्यातले बारकावे कंगोरे खूप छान कळतात. नाहीतर आपण आपल्या बुद्धीने काहीतरी वाचतो आणि बारकावे बरेच सुटून जातात. जर कोणी जाणकार असेल जो तुम्हाला संपूर्णच पंचदशीचा अभ्यास उत्तम आहे, पण अगदी काही नाही तर द्वैत प्रकरणाचा तरी अभ्यास करा, खूप गोष्टी क्लिअर होतात. तर ही संपूर्ण सृष्टी द्वैतात्मक आहेच आहे, दिसतेच आहे. पण हे सगळं काय आहे तर हे ईशकृत द्वैत आहे. पंचदशीकार म्हणतात की ईशकृत द्वैताने काहीच प्रॉब्लेम होत नाही, ईशकृत द्वैताने काहीच अडचण येत नाही. अडचण जी आहे ना ती जीवकृत द्वैताची आहे. म्हणजे त्या द्वैतात काहीतरी मला अनुकूल वाटतं आणि काहीतरी मला प्रतिकूल वाटतं. प्रत्येक गोष्टीला मी चांगल्या वाईटाच्या लेबल लावण्याची माझी तयारी सुरू झालेली असते. मी ऊन आहे, पाऊस आहे, ऊन चांगला आहे, पाऊस वाईट आहे, हे जे मी लावते ना, हे जे मी केलेलं द्वैत आहे ना, जीवकृत द्वैत आहे, त्यांनी माणूस अडकतो म्हणाले. त्यांनी जीवबंधनामध्ये पडतो. आणि हा ज्ञानी मनुष्य आहे, त्याच्यामुळे हा भेद जीवकृत द्वैत त्याच्याकडे नाही आहे. जीवकृत द्वैतसुद्धा शास्त्रीय आणि अशास्त्रीय, मग त्याच्यातलं कुठलं स्वीकारायचं, शास्त्रीय द्वैत म्हणजे काय, अशास्त्रीय द्वैत म्हणजे काय, हा सुद्धा विषय खूप सुंदर आहे. आपण व्यवहारात आहोत, ह्या सृष्टीमध्ये आहोत, तर आपल्याला एक प्रकारचं द्वैत स्वीकारावंच लागतं. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग ते कुठलं स्वीकारायचं, कुठलं टाकायचं आणि त्यांनी आपली कशी प्रगती पुढे होत जाईल, असा सगळा विषय त्या द्वैत विवेक प्रकरणामध्ये आहे. पंचदशीतला चौथं प्रकरण. असो, तो आत्ता आपला मुद्दा नाही. मुद्दा काय आहे तर ह्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला आहे. कुठल्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला आहे ज्ञानी मनुष्य, तर जीवकृत द्वैताच्या पलीकडे गेलेला आहे. ईशकृत द्वैत त्याला दिसत नाही आहे का, दिसतंय, दिसणार का नाही. जसं ज्ञानी माणसाला ऊन आणि पाऊस याचा भेद कळतोय, तसं अज्ञानी माणसाला ऊन आणि पावसाचा भेद कळतोय. तसा काही ज्ञानीला कळत नाही का द्वैत गेलं म्हणजे त्याला ऊन आणि पाऊस एकत्र वाटतंय का, नाही, तसं नाही आहे. ईशकृत द्वैत आहे ते जसं आपल्याला दिसतंय तसंच त्याला दिसतंय. पूर्ण भेदात्मक सृष्टी जशी आपल्याला दिसतीये तशीच त्याला दिसतीये. पण आपण जे त्याला चांगलं आणि वाईट किंवा आपण जे आपले अर्थ लावतोय ना, ते जे जीवकृत द्वैत जीवाने तयार केलं ना, ते जीवकृत द्वैत ज्ञानी माणसाकडे नसतं. आणि म्हणून त्याला द्वंद्वातीत म्हणतो. ईश्वराच्या सृष्टीतल्या द्वैताचा त्याला अनुभव आहे. आदरणीय परमपूज्य डॉक्टर काका एक वाक्य असं सांगतात. डॉक्टर काका म्हणजे परमश्रद्धेय सद्गुरू श्रीकृष्ण देशमुख, डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख. त्यांना सगळे डॉक्टर काका म्हणतात. खूप जणांना परिचितही आहेत, ते मुरगुडला असतात. तर
त्यांचं एक वाक्य आहे की ज्ञान झालं म्हणून काही भाकरीऐवजी तवा खात नाही ज्ञानी मनुष्य. त्याला भाकरीमधला आणि तव्यामधला भेद दिसतोय, भेदाच्या पलीकडे गेला म्हणजे त्याला वस्तूंमधला भेद कळत नाही असं नाही आहे. ज्ञान झालं आहे म्हणून तव्याच्याऐवजी भाकरीच्याऐवजी तवा नाही खाते तो. पण भाकरी चांगली पोळी वाईट काय हे जे त्याचं स्वगत आपलं चालू असतं ना, हे तिथं बंद झालेलं आहे. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे, जे आहे ते ओके, चांगलं नाही वाईट नाही, न्यूट्रल, त्याला म्हणायचं द्वंद्वातीत. आणि असा तो द्वंद्वातीत असतो आणि म्हणूनच त्याच्याकडे मत्सर नसतो, कारण चांगले वाईट ही दृष्टीच गळून गेलेली आहे. समबुद्धीत बघतोय ना, सांख्ययोगी आहे, समबुद्धीने तो सगळीकडे बघतोय, त्याच्यामुळे मत्सरही नाही आहे, द्वैत नाही आणि द्वैतामुळे मत्सर नाही. आणि म्हणून यदृच्छा लाभ संतुष्ट, म्हणून जे मिळालं त्याच्यात समाधानी आहे. असंच मिळायला पाहिजे होतं, तसंच मिळायला पाहिजे होतं नाही, कष्ट करायचेच, भरपूर कष्ट करायचे, पण त्या कष्ट केल्यानंतर अमुक एक प्रकारचंच कर्मफल यावं हा अट्टहास नाही. 2014 साली बहुमत आलं, बेस्ट. पुढच्या वेळेस पुन्हा आलं, बेस्ट. त्याच्या पुढच्या वेळी खूप प्रयत्न केले 400 पार जाण्याचे, पण नाही गेलं. मित्रपक्षाची साथ घेऊन सरकार स्थापन करायला लागलं, बेस्ट. ओके, जे आहे ते चांगले, पुढे चला, विकास करत राहा, थांबायचं नाही आहे, रडायचं नाही आहे, ओरड करायची नाही आहे. शाईच पुसली गेली, EVM चोरीला गेलं आणि दुबार मतदान झालं, असले फालतू कांगावे करायचे नाही आहेत. जे आहे ते जनमताचा कौल स्वीकारायचा आणि पुढं जायचं आहे. आता निवडणुकीचा विषय ताजा आहे म्हणून मी बोलले, असो, तो आपला विषय नाही, राजकारण हा आपला विषय नाही आत्ता इथे, पण सहज. तर जे काही आलं आहे ते मान्य करायचं, मत्सर नाही आणि द्वैतभावही नाही. आणि म्हणून समसिद्धावसिद्धौच कृत्वापि न निबध्यते. मग कार्यामध्ये सिद्धी झाली तरी आणि असिद्धी झाली तरी, सिद्धी झाली म्हणजे कार्य निर्विघ्न पार पडलं तर सिद्धी झाली, कार्यामध्ये अडथळे आले तर कार्यसिद्धी झाली नाही. मग कार्यसिद्धी झाली तरी किंवा कार्यसिद्धी न झाली तरी मनुष्य आतून शांत आहे. समसिद्धावसिद्धौच कृत्वापि न निबध्यते. आणि म्हणून तो काम करत असला तरी त्यालाही कर्मबंधनं बांधत नाहीत. ह्या संपूर्ण सगळ्या श्लोकांमध्ये आपण परत परत बघतोय, त्याने थोडं काम केलं तरी त्याला कर्मबंधन होत नाही, त्यांनी खूप काम केलं तरी बंधन होत नाही, त्यांनी लोकांसाठी केलं तरी त्याला बंधन होत नाही, त्यांनी काही केलं नाही तरी त्याला बंधन होत नाही. कारण ज्याला बंधन होतं तो जीवभाव त्याचा गेलेला आहे, कर्तृत्वभाव त्याचा गळून गेलेला आहे. आणि म्हणून गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, ज्ञानावस्थित चेतसः, ज्ञानावस्थेमध्ये किंवा ज्ञानाच्या स्थितीमध्ये चेतस म्हणजे बुद्धी, ज्याची ज्ञानामध्ये ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, अवस्थित झालेली आहे, त्याला म्हणायचं ज्ञानावस्थित चेतसः. स्वरूप ज्ञान त्याचं अगदी दृढ निश्चय आहे त्याचा, म्हणजे मी देह आहे हे इतकं आपल्याला पक्क माहिती आहे की नाही. ह्या देहाच्या नावाने मी गाढ झोपेत असताना सुद्धा कोणी मला कल्याणी म्हणून हाक मारली तर मी उठणार आहे की नाही. कारण मला काही सतत घोकावं लागत नाही आहे की हा माझा देह आहे, माझं नाव कल्याणी आहे, हा माझा देह आहे, असं मला घोकावं लागतं का. आत माझा बुद्धीचा निश्चय पक्का आहे की हा माझा देह आहे आणि हे माझं नाव कल्याणी आहे, हे माझा बुद्धीचा निश्चय पक्का आहे. तितका पक्का बुद्धीचा निश्चय झालेला असतो ज्ञानी माणसाचा की मी ब्रह्म आहे. तितकं पक्क त्याला माहिती असतं की मी हा देह नाही आहे. त्याला त्या अवस्थेला म्हणायचं की ती बुद्धीचा म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थ जे म्हणाले. आत्ता माझी पक्की देहबुद्धी आहे, ज्ञानी माणसाची पक्की आत्मबुद्धी असते. म्हणून ज्ञानावस्थित चेतसः गतसंगस्य मुक्तस्य. आणि म्हणून मी जर ब्रह्म आहे तर गतसंगस्य म्हणजे संग म्हणजे आसक्ती माझ्यातून पार निघून गेली आहे, मी पूर्ण निरासक्त झालो आहे. का निरासक्त झाले? कारण मी ब्रह्म आहे. मग ही प्रकृतीचा आणि ब्रह्माचा एकमेकाचा स्पर्शसुद्धा नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या प्रकृतीच्या कुठल्याही गोष्टीबद्दल मी आसक्त कसा असू शकतो. काही संबंधच नाही आहे माझा आणि प्रकृतीचा, तर मी त्याच्या कुठल्याही गोष्टीबद्दल मला आसक्ती असू शकत नाही. आपल्याला ह्या सगळ्या वस्तूंबद्दल आसक्ती आहे, आपण फ्लेक्झिबल नाही आहोत. आपल्याला एक एक वस्तू आपली खूप जवळची वाटते, त्या वस्तूच्या सगळ्या
अगदी आठवणी असतात आपल्याकडं, केवढ्याला घेतली, कधी घेतली, का घेतली, सगळं आपल्याला माहिती असतं. एक असं म्हणाले की आपण आपल्या वस्तूशी इतके अटॅच असतो की एखादी बँकरप्ट झाली, बँक बुडाली आणि त्या बँकेमध्ये आपले ठेवलेले लाखो रुपये बुडाले समजा, तर मनुष्य काय म्हणतो, बँक बुडाली म्हणतो का? तर नाही, माझे लाखो रुपये बुडाले म्हणून मनुष्य म्हणतो मी बुडालो, मी पार बुडालो. व्यवहारामध्ये मी काय, बिझनेसमध्ये मी पार बुडालो. बिझनेस बुडालायस तू नाही, बिझनेस बुडालाय तू नाही बुडालायस. बँक बुडाली आहे, पैसे बुडाले तू नाही बुडालायस. पण आपण इतकं अटॅच करतो स्वतःला की पैसे बुडाले तर आपण माझे पैसे बुडाले म्हणण्यापेक्षा मी बुडालो असं म्हणतो. तसं मी कुठल्याही गोष्टीला टॅग ह्या ज्ञानी माणसाचा नसतं आणि म्हणून तो मुक्त असतो. कुठल्याही गोष्टीवर त्याचं अटॅचमेंट नसल्यामुळे जीवनमुक्त अवस्थेमध्ये हा ज्ञानी असतो. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आणि म्हणून तो सगळी कामं यज्ञ करतात तसं केली जाते. आता यज्ञ म्हणजे काय, ही संकल्पना आपण 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला खूप सविस्तर बघून आलो आहे. अग्नी प्रज्वलित करणे आणि त्याच्यामध्ये आहुती देणे हे त्या यज्ञाचं प्रतीक आहे असं आपण बघितलं आहे. यज्ञ अनेक प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही यज्ञ करू शकता. त्यावर सगळं सविस्तर वर्णन यज्ञाचं की कुठले कुठले यज्ञ आहेत आणि ते कसे कसे करायचे ह्याचं सुंदर वर्णन पुढच्या श्लोकापासून सुरू होतं आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. पण यज्ञ म्हणजे काय तर त्याग, निस्पृहपणे देणे, कुठल्याही अपेक्षेशिवाय मला हे मी देतोय म्हणून मग मला ह्याच्या बदल्यात काहीतरी मिळावं अशी भावना यज्ञामध्ये. इदन्न मम, हे माझं नाही अशा पद्धतीने आपण जे देतो त्याला यज्ञ म्हणायचं. आणि म्हणून जो ज्ञानी आहे, जो सांख्य कर्मयोगी आहे, तो कर्मामध्ये लिप्त आहे असं आपल्याला वरून जरी दिसत असलं तरी आतून तो पूर्ण निर्लिप्त असल्यामुळे फक्त यज्ञ केल्यासारखं, फक्त देण्याच्या भावनेने तो जेव्हा काम करत राहतो तेव्हा त्याला त्याची सगळी कर्म नष्ट झाली. पुन्हा पुन्हा त्याचे कर्म नष्ट झाली, कर्म दग्ध झाली, कर्म बाधत नाहीत. कारण आपण कर्मयोगाच्या दृष्टीने बघतोय. ज्ञान कर्म संन्यास योग, ज्ञानी माणसांनी केलेला कर्मयोग कसा असतो ह्या दृष्टीने बघतोय. म्हणून प्रत्येक श्लोकामध्ये आपण हेच पुन्हा आपण बघतोय. ही जी लक्षणं आहेत ती स्थितप्रज्ञाच्या वेळी आपण बघितली, आत्ता बघितली, पुढेही आपण बघणार आहोत. पुढेही अजून काही वेळा ही लक्षणं येणार आहेत. त्या वेळेला त्या अँगलनी ती लक्षणं बघायची. मागच्या वेळी फक्त समबुद्धीच्या अँगलने बघितली, आता कर्माच्या अँगलने बघितली, पुढंच ही भक्तीच्या अँगलने येतील, पुढेही योगाच्या अँगलने येतील. सगळ्या दृष्टीने शेवटी ज्ञानी मनुष्यच आपण डिस्क्राईब करतो आहे सगळीकडनं. म्हणजे एखाद्या ठिकाणी जाताना ना, म्हणजे बसने गेलात ना तर इकडून असे जा, टॅक्सीने गेलात ना तर असे जा, रेल्वेने गेलात ना आता असे जा, पण जा कुठे, ॲड्रेस एकच आहे. तसं ही सगळी लक्षणं ज्ञानाच्या दृष्टीने अशी आहेत, कर्माच्या दृष्टीने अशी आहेत, भक्तीच्या दृष्टीने अशी आहेत. पण शेवटी आहे काय तर ज्ञानावस्थेमध्ये स्थित होणं, ज्ञानरूपता स्पष्ट होणं, आत्मसाक्षात्कार स्पष्ट होणे वेगवेगळ्या अँगलनी. अशा पद्धतीने हे श्लोक आपल्याला भगवंत सांगतात, पुढेही सांगणार आहेत. तर ही सगळी सांख्य कर्मयोग्याची लक्षणं. आता यज्ञ करणं म्हणजे काय, यज्ञ म्हणजे काय ते आपण बघितलं आहे. पण वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ कशी करायची ह्याचं सविस्तर वर्णन आपण पुढच्या एपिसोडमध्ये कव्हर करूयात. आत्ता आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.